बांधव आणि भगिनींकडून गोवंश घेऊन महाराष्ट्र राज्यात गोमाता राष्ट्रमाता म्हणून घोषित करावे। राष्ट्रमातेचा सन्मान करण्यासाठी आणि राज्यातील गोआधारित अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी शिरपूर तहसीलदार येथे निवेदन दिले। यावेळी शिरपूर नगर उपाध्यक्ष संगीता ताई देवरे, नगरसेविका वृषाली अतुल बडगुजर, डॉक्टर दीपक राजपूत, भरत राजपूत व वारकरी समुदाय, हिंदू राष्ट्र सेना, विश्व हिंदू बजरंग दल, गाय सन्मान अभियान यांच्याकडून निवेदन देण्यात आले। या ठिकाणी रॅली आणण्यात आली आणि रॅलीच्या माध्यमातून माननीय शिरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनाच्या माध्यमातून प्रमुख मागणी अशी आहे की गोमातेला किंवा गोवंशाला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्यात आला पाहिजे, राष्ट्रीय मातेचा दर्जा देण्यात आला पाहिजे आणि गोमातेचं गोवंशाचं रक्षण गेलं पाहिजे आणि गोरक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी गोवंश रक्षणाचा जो कार्यक्रम राबवला जातो किंवा ढोरांनी भरलेल्या गाड्या पकडल्या जातात, बहुधा त्यांच्यावरच उलट गुन्हे दाखल करण्यात येतात। याच्यासाठी जे गोरक्षक आहेत यांना देखील संरक्षण मिळालं पाहिजे आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला पाहिजे अशा प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी तहसील कचेरीवर पायी मोर्चा काढण्यात आलेला होता। त्या मोर्चात गोवंशाचं एक छोटं बछडं देखील आणण्यात आलेलं होतं आणि बहुसंख्य हिंदू बांधव, गोरक्षक बांधव आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या। आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेतली गेली पाहिजे आणि याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे अशीच सर्व बांधवांची या ठिकाणी माफक अपेक्षा आहे। त्याच्यानंतर आमच्या भगिनी दिदी बोलतो। गौमाताला सगळ्यात पहिले गौमाताला राष्ट्रीय माता म्हणून घोषित केलं पाहिजे आणि इथले जेवढे कत्तलखाने ते सगळे बंद झाले पाहिजे। गौरक्षण संरक्षण कायदा हा लागू झालाच पाहिजे। गोमाता की जय। देश का